वसमत नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यांची आज निवड झालेली आहे। आमदार राजू नवघरे यांच्या नेतृत्वामध्ये ॲडव्होकेट दीपक कट्टेकर यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे। आपल्यासोबत स्वतः दीपक कट्टेकर आहेत। तुमची निवड करण्यात आली आहे, काय सांगाल, काय प्रतिक्रिया असेल? माझी निवड झाल्याबद्दल एक सगळ्यात आनंद होतो आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भैयाने दखल घेतली आणि मी गवळी मारुती मंदिराचा पण अध्यक्ष आहे। त्या अध्यक्षाच्या कार्याथ्रू मी समाजासाठी माझ्या इथून बरंच काही समाजासाठी कार्य करतो आणि ही निवड झाल्याचा मला खूप आनंद होतो। जे काही निवडणुकीची प्रक्रिया पार पडली, वसमत नगराध्यक्षपद असेल किंवा नगरसेवकपद, काय भूमिका बजावली होती या काळामध्ये? मी प्रभाग 11मधून त्यावेळेस माझी उमेदवारी निश्चित होती, तर काही कारणास्तव भैयानी माघार घ्यायला लावली, त्यावेळेस मी थांबलो होतो। पण हे सगळं झालं तरी मी राष्ट्रवादीचा प्रचार कंटिन्यू करत होतो आणि आमचे कार्यकर्ते, माझे भाऊ सगळे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी 100% कार्यरत होते। याआधी देखील तुम्ही नगरपालिका लढवलेली आहे पण यश आलं नाही तुम्हाला असं कळते आणि आता स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली। मी मागे 2011ला हा प्रभाग, माझा प्रभाग 5 आहे, हा प्रभाग सोडून मी भैरजीनगरमध्ये उभा टाकलो होतो। तिथे माझी मित्र कंपनी होती पण तरी मला मतात म्हणजे अपक्ष तिकीट पक्षाचं भेटलं नव्हतं मला। मी अपक्ष असूनही 600-650 मतदान घेतलं होतं। बरं, काय वाटतं आता न्याय दिला आहे राजू नवघरे यांनी, तुम्हाला न्याय दिला असं वाटतं? निश्चितच राजू नवघरे आणि माझे मैत्रीचे संबंध आहेत आणि निश्चितच भैयाने आम्हाला न्याय दिला। काय विजन असेल वसमतवासियांच्या सेवेत तुमचं विकासाचं? सर्वात पहिले आहे की वसमतमध्ये जे नाली, रस्ते आणि अस्वच्छता किंवा अतिक्रमण आहे, हे मेन प्रॉब्लेम आहेत। त्या गोष्टी सगळ्या दूर करण्यासाठी कार्यरत आहोत आम्ही। ही जी काही निवडणूक प्रक्रिया झाली आहे, 3 क्रॉप मेंबर नेमलेत असं कळते, कसा ठराव झाला त्या ठिकाणी, कशी बिनविरोध निवड करण्यात आली, कोणत्या पक्षाचा गट म्हणजे समोर करण्यात आला? राजू भैया नवघरे यांच्यातर्फे 2 नगरसेवक निवडण्यात आले, त्यामध्ये मी आणि त्यांचे शहराध्यक्ष मुजीब पठाण होते आणि तिसरे रत्नाकर आडसिरे हे एक काँग्रेस आणि जे बाकी इतर गट होता त्यांचे मिळून त्यांना निवडण्यात आलं। म्हणजे काँग्रेस म्हणजे तुमच्यासोबत आली त्या? हां, काँग्रेसचे काही आणि म्हणजे शिवसेनेचे काही असे मिळाले होते काही। न्याय दिला असं वाटते राजू नवघरे? 100%। नक्कीच आपण पाहू शकतो की ॲडव्होकेट दीपक कट्टेकर यांची वसमत नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली आहे। खरं तर उपनगराध्यक्षपदी देखील इम्रान अली यांची निवड करण्यात आली आहे। ते दावेदार होते नगराध्यक्षपदाचे? हां, निश्चितच ते दावेदार होते पण शेवटच्या वेळेला किंवा राजू भैयांनी सर्व नगरसेवकांचे मत जाणून ऐन वेळेला कन्हैया भाईतींना उमेदवारी दिली। नक्कीच आपण पाहू शकतो की ॲडव्होकेट दीपक कट्टेकर यांची वसमत नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वसमतवासियांच्या सेवेत विकासाचं विजन घेऊन ते तयार आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली पाहायला मिळते। दिनेश कुलकर्णी, बागरांदी न्यूज, वसमत न्यूज।